नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आज आपण बाहेरच्या जगात वावरत असताना एक शब्द तुम्ही वारंवार ऐकत असाल, की एआयने खूप प्रगती केली किंवा एआय आपल्या जगामध्ये खूप सध्या प्रगतीपथावर आहे. तर त्याचा वापर आपण शेतीच्या बाबतीमध्ये काही करू शकतो का? तर त्याचे काही चॅटबॉट्स असतात. जसं की ChatGPT हा एक ओपन सोर्स चॅटबॉट आहे, की त्याच्यासोबत आपण आपलं बोलू शकतो. तर मित्रांनो, त्याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय. आज सकाळीच मी एक उदाहरण म्हणून दाखवतोय. मी याचा वापर ऑलरेडी पूर्वीपासून करत आलेलो आहे. तर त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय, की सकाळी मी त्याला एक प्रश्न विचारला होता, की काल आमच्या भागामध्ये पाऊस झाला, तर मी आज यातला कुठला स्प्रे घेऊ? तर त्याने किती छान मांडणी केली आहे बघा उत्तराची. त्याने पहिल्यांदा म्हटलंय, की पानावरती जर जास्त पाणी असेल, पानं सुकलेले नसतील, तर तुम्ही आता स्प्रे करू नका, नुकसान होईल. त्यानंतर त्याने सांगितलंय, की जे पाऊस पडल्यानंतर आर्द्रता जास्त झाल्यानंतर त्याचे जे काही बुरशी ॲक्टिव्ह होत असतात. तर त्यासाठी त्यांनी काहीतरी बुरशीनाशकांचेही आम्हाला सजेशन दिलंय आणि काही जीवाणूनाशकांचंही त्यांनी सजेशन दिलंय. मित्रांनो, सांगायचा उद्देश याच्यामध्ये एवढाच होता, की आपण आता एक प्रश्न इथे उपलब्ध होईल, की सर्व शेतकरी एवढे ॲडव्हान्स नाहीत, की ते ChatGPT वगैरे चालवू शकतात. मित्रांनो, तुम्ही पाहताय, YouTube पाहताय, WhatsApp चालवताय, एकमेकांशी गप्पा मारताय. तसंच एक ChatGPT विषय आहे. तुमचा जो प्रॉब्लेम आहे, तुमच्या झाडावरती झालेले प्रॉब्लेम्सची लक्षणं तुम्ही त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला ते सजेस्ट करेल, की हे अशा-अशा गोष्टी आहेत. याच्यासाठी औषधं वगैरे सजेस्ट करेल. हा 100% हे नाही आहे. आपण याची खातरजमा करून आपल्या याच्यामध्ये खातरजमा करून त्याचा जर वापर आपण केला, तर आपल्या इकडे-तिकडे फोन लावून याला त्याला याची माहिती विचारण्यापेक्षा आपल्या घरच्या घरीच आपण त्याचं एक म्हणजे समाधान, आपल्या ज्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करू शकतो मित्रांनो. याच्यामार्फत एक म्हणजे शेतीच्या बाबतीमध्ये बरेच काही आणखी एआय टूल्स आहेत, एआयच्या गोष्टी आहेत. त्याचा हळू आपण उलगडा करत राहू. पण ChatGPTच्या बाबतीमध्ये एक सुंदर तुम्ही त्याच्यासोबत गोष्ट करू शकता आणि ती उत्तम प्रतिसाद मित्रांनो त्याचा आहे. धन्यवाद.